माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिंदे कशाला बोलतील? शिंदेचं त्यांचं जर एवढं शक्य असतं तर शिंदेने त्यांना अटकच होऊ दिली नसती। वर बोलू का मग मी करू का, कशासाठी करणार ते? मुळामध्ये ज्या आरोपामध्ये हा अटक झालेला आहे पत्राचाळ प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये केलेला गैरव्यवहार हा काही केलेला लपल्या जाणार नाहीये। आताही त्याची चौकशी चालू हे महाशय आता बेलवर बाहेर आहेत, हे पहिले लक्षात घ्या। हे कधीही आतमध्ये जाऊ शकतात। म्हणून हा जो खटाटोप चाललाय ना की मी काहीतरी हिरो बनायचा प्रयत्न जे म्हणतो ना आपल्याला स्वतःला हिरो बनवायचं म्हणून असते, एक केविलवाने त्याचा प्रयत्न आहे। लिहायचंच होतं तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल ज्यांना फसवलं, ज्यांच्या जमिनी होत्या, ज्यांची घरं होती, ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली, त्यांच्यावरती काय दिवस या नरक्यातल्या नाही गटारातल्या अर्काने आणले, त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं। हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल। पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो। आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो। मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे, कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागलं। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।